अरे चाललंय काय? बस आवाज करायचा नाही. तू काय थोबडा फोडे. एक मिनिट. हे कोण? विचार त्यांनाच विचार. मिस्टर सदानंद नाईक, या शहरातला मी सगळ्यात मोठा क्रिमिनल लॉयर. जे लोक मला ओळखतात ना त्यांना जाऊन विचार, ते तुला सांगतील मी मोठा क्रिमिनलही आहे आणि लॉयरही आहे. या तुमच्या माणसाने मला मारलं. आबा आबा म्हणतात, आबा नाव आहे त्याचं. तर या आबानी मला मारलं. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस स्टेशन मध्ये जाईन. कुठल्या? हेच या वळणावर आहे त्या. माझी फी तुम्हाला परवडणार नाही, पण तरी तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो. पोलीस स्टेशनला जाऊ नका, गाळात जाल. का? अहो काय आहे, तक्रार करायला पोलीस स्टेशनला गेलं ना तरी सुद्धा तक्रार करणाऱ्याला स्वतःची माहिती पोलिसांना द्यायला लागते. तुम्ही पोलिसांना जाऊन काय सांगणार? माझी माहिती तुमच्याकडे आहेच, कारण इतकी वर्ष मी तुरुंगात होतो. तुम्हाला कसं माहित मी तुरुंगात होतो ते? शेणावर लिहिलेलं नसतं हे शेण आहे म्हणून, बघितल्या बरोबर लक्षात येतं. मी तुला पोचवतो रे. नाही पोचवलं ना तर नाव बदलीन. मी तुला 2-4 चांगली नावं सजेस्ट करीन. नाव बदलताना त्यांचा विचार कर, आवडली तर एखादं घेऊन टाक. मी फोन करू शकतो का? करू शकतोस. अडलेल्याला मी मदत करतो. या इथल्या पलीकडच्या पोलीस स्टेशनचा नंबर देऊ का? देऊ. फोन कर, लगेच तुला हवी ती मदत मिळेल. तुला पोचवतो रे, मी पोचवतो. मला नको तुझा फोन. ऐक, तू फोन न करता जरी पोलीस स्टेशनला गेलास ना तरी काय होईल माहिती आहे का? त्यांचा त्रास वाचेल. कसा सांगतो तुला. हा आबा आहे ना, यांनी आज सकाळी त्याच पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे की तू त्याला जीवे मारण्याची धमकी दिलीस म्हणून. आपण पोलीस स्टेशनला गेलास तर तुला पकडण्याचा त्यांचा त्रास वाचेल, नाही का? तुझी गुरमी उतरवतो रे मी. तुझी गुरमी उतरवतो. चांगले 1 लाख रुपये खर्च करीन. कसे करशील ते सांग ना. त्या शरद जोशी आणि सुधा जोशींनी जर तुला 5 लाख रुपये दिले तर ना. अरे त्यांचा बाप देईल. दोघांचे बाप वर गेलेत रे, नाही देऊ शकत ते आता. मग त्यांचा काका देईल. म्हणजे मी देईन. मी काकाच आहे ना सगळ्यांचा. काका पवार म्हणतात मला. काय हवंय तुला? पैसे हवेत तर मी आता घालणार आहे. ती ठीक हवी तुला. त्याला फक्त मारायचं आहे, त्याला मरू द्यायचं नाही. बाजूला वर बोल रे, काय हवंय तुला? हा, इकडे बघ. भीक हवी आहे. मी घालतोय भीक हवी आहे. मार मला. काय हवंय तुला? पोचवतोस कोणाला? पोचवतो बोल. हॅलो, ज्ञानवर्धिनी. बोला काका बोला. काय काय सांगताय काय? काका, जर तुम्ही त्याला एवढं मारलं असेल ना तर हा सदानंद नाईक पुन्हा येण्याची हिंमत करणार नाही माझ्याकडे. थँक्यू व्हेरी मच काका. ओके ओके. काय गे पल्लू, का फोन का नाही उचलला लवकर? मी शरद काका बोलतोय. काय आज दांडी मारलीस की काय? मजेत मजेत. या ना एकदा गप्पा मारायला. प्रिन्स ऑफ वेल्स काय म्हणतायत? बर बर. नाही नाही नाही, अक्षता बाहेरच अभ्यास करते. हो, अगं आमच्याशी देखील बोलायला वेळ नाहीये तिला. ती घरी उशिरा येते आणि आपण विचारलं समजा कुठे गेली होतीस तर म्हणते अभ्यासाला.
आणि घरातून निघाली आणि आपण विचारलं समजा कुठे निघालीस तर म्हणे अभ्यासाला. अरे हो, आमचे सिनियर सिटीजन फ्रेंड कुठे आहेत? त्याने मोबाईल नेलाय ना? हा नाही, तो ज्ञानवर्धिनीत जातोय असं सांगतो ग. पण काय गावातल्या इतर उपद्व्यापांमुळे इथवर पोचेल की नाही याची शंका आहे. नाही, याची खात्री नाहीये ना. तुझ्या सासऱ्याबद्दल भलताच विश्वास आहे तुला. किरण काय म्हणतोय? बर बर बाय. ए मन्ना, उन्हाडक्या करत बसू नकोस. लवकर ज्ञानवर्धिनीमध्ये मी वाट बघतो तुझी. बघ आलो. अरे वा, माणूस आवाजात सकट हजर आहे. क्या बात आहे. वा. रॉनी कुठे आहे? रॉनी एक मिनिट. हे लहान पोरासारखं काय करतोस? कुठे आहे तो? त्याला काय मी बरोबर घेऊन हिंडतो की काय? अरे तो शोधतोय नोकरी. अजून नोकरी मिळालेली नाही त्याला? कशी मिळेल शर्या? अरे नोकरी मिळणं म्हणजे कर्ज मिळण्यात का सोपं आहे का? आत्ता तर कुठे आलाय तो गोव्याहून. बर, काम करायचं. बोल. रॉनीला सांगायचं सामाना सकट आज संध्याकाळपासून माझ्या घरी राहायला यायचं. मी आणि सुद्धा लग्नाला जाणार आहोत. 8:30 वाजता येणार आहोत. ओके? अक्का, ए अक्का, आई बाबा कधी येणार आहेत? अगं तो आवाज कमी कर आधी. आवाज कमी केला तर तुला ऐकू येईल का? कर, चेष्टा कर माझी येता जाता. अगं लग्नाला गेली ना, येईल एवढं. नाही, ते उशिरा आले तरी काही फरक पडत नाहीये, पण मला भूक लागली ग खूप. आले वाटतं. कोण पाहिजे? शरद अंकल, आय मीन शरद जोशी. प्लीज कम इन. थँक्यू. नाव? कोणाचं? तुमचं. आय एम सॉरी. रॉनी. मोठ्यानं सांग, मोठ्यानं. रॉनी ब्रिगेन्झा. हॅलो बाबा, अक्षता बोलते. इथे कोणीतरी रॉनी ब्रेगांझा म्हणून आलेत. ओ अच्छा, ओके. हां हां, ओके. बरं हो, तुम्ही या सावकाश. बरं, ओके. हां. आय एम सॉरी. ओके. रॉनी. अक्षता जोशी. या ना, बसा. थँक्स. मला कल्पनाच नव्हती. बाबा, शरद जोशी म्हणाले की ते सायनला ट्रॅफिकमध्ये अडकलेत, जरा यायला उशीर होईल त्यांना. तुम्ही जेवणार ना? हो, म्हणजे तुम्ही दिलं तर. बी कम्फर्टेबल. फ्रेंड का तुझा? नंतर सांगते तुला. ग्रॅनी, अजून फ्रेंड्स नाही, पण हो लवकरच. अरे रॉनी. शरद अंकल. आय एम सॉरी बेटा. काय या मुंबईचा ट्रॅफिक असा आहे, रात्री घरी परतणारा मनुष्य या ट्रॅफिकमुळे सकाळपर्यंत नक्कीच पोचतो. सुद्धा बाय द वे, हा माझ्या मित्राचा. आलं लक्षात. तू बस रॉनी, बस. मी आलेच. बस ना, ये ना. अरे नीट बस ना, आरामात बस. असं अवघडल्यासारखं का बसलास? नाही अंकल, आय एम कम्फर्टेबल. आय थिंक यू आर नॉट. आय एम. नक्की. अगं सुधा, या रॉनीसाठी काहीतरी आण ना. आई, हा जो बाबांच्या मित्राचा पुतण्या आलाय ना, आधीच त्याचं नाव रॉनी, त्याच्यात तो आहे गोव्याचा.
त्यामुळे तो नक्कीच नॉनव्हेज खात असणार. त्यामुळे आजीचा आत्तापासूनच कडक पहारा आहे त्याच्यावर. त्याला काही बोलली नाही ना ती? त्याला नाही, पण मलाच म्हणाली तू आत बस म्हणून. कठीण आहे. चल बघूया काहीतरी. हो, चल. येस सर. हो हो. नाही नाही सर, हो असं मुद्दामून कशासाठी कोण करेल? हो आलं लक्षात. नाही पण ती चूक अनावधानानंच घडलेली असणार आहे. ओके. हो, आय लुक पर्सनली इन टू द मॅटर. येस सर. हो हो ओके सर. सांस्कृतिक मंत्र्याच्या पीएचा फोन होता. तुला कसं कळलं? तुमच्या टोनवरून मला समजलं की येस मिनिस्टर सिरियल चालू आहे म्हणून. नचिकेत, आपण ती प्रेस कॉन्फरन्स कव्हर केली होती. त्यातल्या इतर सर्व लोकांची भाषण आपण दाखवली. मग सांस्कृतिक मंत्र्यांचंच भाषण आपण कशासाठी बघळलं? त्याच्या भाषणामध्ये काहीही दम नव्हता, कुठलाही नवा मुद्दा नव्हता, कुठलीही नवी घोषणा नव्हती, काही नव्हते. नचिकेत, मंत्र्यांच्या भाषणात ह्या सर्व गोष्टींची अपेक्षा करायचीच नसते, कारण शेवटी तो एक मंत्री असतो. ओ यस सर. बरं निघू मी आता. हे जरा नजरेखालून घाला. एक मिनिट. ती आकांक्षा कुठे आहे? ती मुंबई बाहेर गेली की नाही? येस सर. आतापर्यंत आकांक्षा देवी मुंबईच्या हद्दीबाहेर दूर कुठेतरी सुरक्षित स्थळी पोहोचले असतील. उत्तम, सुटलो. मुख्य टेन्शनचं कारणच दौडलं. चॅनलवाले, तुम्ही काय आम्हाला बिनडोसक्याची माणसं समजलं काय? त्या बाईला कुठं गायब केली? अरे बोल ना. सांग कुठं गायब केली? तो गेट आउट गेट आउट गेट आउट. चाल गेट आउट. चिरकुट ती चिरकुट एवढ्या मोठ्याने बोंबलते. गप गुमानी तो भरायची, आवाज नाही पाहिजे, समजलं? ए बघ आता या गदाच आणि शेवटचं तुला सांगतो. आपल्याला ती टेप पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर. पण कुठली टेप? मला तुम्ही नीट काहीतरी सांगा. कुठली टेप? अरे कुठली टेप? माहित नाही? माहित नाही होय तुला? त्या बाईला कशाला गायब केली ग? तिनं त्या टेप बद्दल तुम्हाला माहिती सांगितली म्हणूनच ना? पाठ. तू काय स्वतःला शहाणा समजतोस का रे? महागात पडेल, लय महागात पडेल. त्या बाईला आपण बाई माणूस म्हणून फक्त शब्दात समजूत घातलीये. आता जर का तुम्हाला टेप नाही दिलीस तर गळा चिरून टाकेल, कळलं का? भैरप्पा म्हणतात मला, समजलं? काय भैरप्पा म्हणतात मला? आवाज करायचा नाही. हॅलो 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 हॅलो. अरे फोन केलायस ना, मग बोल ना. कोण आहे? तुझ्या मुलीचा बाप. मग नाव असेल ना, का सांगायला घाबरतोस? मी घाबरतोय? अरे घाबरलायस तू, म्हणून तर भाडोत्री गुंड माझ्यावर सोडले. बघ हे सदानंद, मी तुझा आगाऊपणा खूप सहन केला आता, आणि सभ्यपणा दाखवला मी. आता जर एक शब्द जरी बोललास ना पुढे, आणि भलत सलत बोललास ना. चूप. सभ्यपणाच्या गमजा कोणाला सांगतो रे? भेकड झाला. स्वतः सभ्यपणाचा बुरखा घ्यायचा
आणि गुंडांना सुपारी द्यायची. अरे लाज वाटली पाहिजे तुला, लाज. आता जर वाह्यात एक शब्दही बोललास ना तर काय करशील, काय करशील? तुझ्या त्या भाडोत्री गुंडांना मला मारायला सांगशील का माझे तुकडे 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 करायला सांगशील? हा, हे मढ्या, तू काही करू शकणार नाहीस बरं का. तू काही केलंस ना तरी अक्षताचा बाप होऊ शकणार नाहीस. अक्षताचा बाप मी आहे आणि मीच आहे. तुझा बाप देखील हे नाकारू शकणार नाही. अक्षता, अक्का, अक्का, चिंगे गेल्यात कुठे? सकाळी सकाळी कळत नाही. एक जण जागेवर सापडेल तर. शरद, सकाळी सकाळी काय चालवलेस तू? हेच तू पाहतेस तेच. बस सकाळी सकाळी डोकं फिरवलं हरामखोरानं. कुणाबद्दल बोलतोयस तू हे? सदानंद नाईक, माझ्या मुलीचा बाप. मुलगी माझी आणि बाप हा. सांग ना सुद्धा, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? सांग ना मला, शक्य आहे का हे? तू हे पिणं बंद केलंस ना तर तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देईन. हे बघ, मी काय करायचं ते मी ठरवणार, फक्त मी. कळलं? इथे बस. सगळं तूच तर ठरवत आलायस. सदानंद नाईकचं प्रकरण झालं, तुझ्या डोक्याला ताप झाला आणि तू दारू प्यायला लागलास. जणू की आमच्या डोक्याला काही तापच नाहीये. कोण तुझा कॉलेजमधला मित्र, कोण त्याचा तो भाचा मुंबईत आला आणि त्याला तू आपल्या घरात आणून ठेवलास. घरातल्या दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाहीस तू. झालं का परत तुझं सुरू? या घरात मी काही केलेलं तुला चालत नाही. तुला चालत नाही. आली का आपली गाडी मूळ पदावर? शरद, तू फक्त स्वतःचा विचार करतोयस आणि मी घरातल्या सर्वांच्या वतीने तुझ्याशी बोलते, हे नीट लक्षात घे. हा, घेतोय. बोल बोल, घेतोय. शरद, तू प्लीज समजून घे. अरे 2-4 दिवस जर कुणी आपल्या घरी पाहुणा आला, कुणीही, अगदी कुणीही, तर त्याचं ह्या घरात नेहमी स्वागतच झालंय. पण हा कोण कुठला, ना आपल्या जातीचा ना पातीचा, तो आपल्या घरात तू आणून ठेवलायस. निदान तू माझ्याशी एका शब्दाने तरी बोलायचंस. अच्छा 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 अच्छा, म्हणजे मला तुझी परवानगी घ्यायला हवी. तर या घरात माझ्या ओळखीचा कोणी पाहुणा आला तर ये रे बाबा असं म्हणण्याचा सुद्धा मला अधिकार नाही. शरद, तू काय सारखं तुम्ही चालवलंयस? अरे या घरात फक्त आपण दोघंच नाही राहत, आपल्या दोघांशिवाय सुद्धा अजून कोणीतरी राहतं. त्यांचा विचार नको करायला आपल्याला? शरद, अरे आपल्या घरात एक तरुण मुलगी असताना कोण कुठला रवानी आपल्या घरात येऊन राहतो? हे तुला तरी ठीक वाटतं का रे? आणि अक्का, तिचा विचार नको आपण करायला? अरे तिचे पारंपरिक संस्कार आहेत आणि त्याच्यात कुठेही हा न बसणारा मुलगा आपल्या घरात राहतो. हे सगळं कसं जमणार शरद? अंगात माणुसकी असली ना की सगळं जमतं सुद्धा. शरद, अक्काला माणुसकी नाहीये?
अरे पण तिची एक चौकट आहे, ती मोडण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? आपल्याला नाही शरद, तुला काय अधिकार आहे? तुला काय अधिकार आहे? हो ना शरद, तुला काय अधिकार आहे? तुला काय